मुंबई शिवसेना भवनाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता बॅनरबाजी करण्यात आली। मोदी ओरिजिनल ब्रँड असे बॅनर आता झळकलेले आहेत। तर भाजपने आता या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न बॅनरच्या माध्यमातून केलाय। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बॅनरबाजी केली आणि याच बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेतच, त्यांच्याकडे मी पुन्हा एकदा जातो। या बातमीची अपडेट घेऊयात। स्वप्नील, नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत आणि या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। ठाकरेंच्या घरासमोर आता बॅनरबाजी केल्याचं दिसतंय। ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न आहे। भाजपने मोदी ओरिजिनल ब्रँड असे बॅनर झळकवलेले आहेत। शिव, नक्कीच भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि आपण शिवसेना भवनासमोर या ठिकाणी पाहतोय बॅनरबाजी ही महायुतीकडून केल्याची पाहायला मिळते। कारण तिसऱ्यांदा शपथविधी होतोय आणि या शिवसेना भवन परिसरामध्ये दादरमध्ये नेहमीच बॅनरबाजी पाहायला मिळते। शिवसेना भवनासमोरच आपण जर पाहिलं तर मोदी ओरिजिनल ब्रँड अशी एक बॅनर लावण्यात आलेला आहे। आज खरं तर महायुती सरकार एनडीए सरकार या ठिकाणी स्थापन होतोय आणि याच दरम्यान आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा केली जाते। दोन्ही बाजूला बॅनर पाहायला मिळतात। मोदी एक ओरिजिनल ब्रँड असं एका बॅनरवर तर लिहिलेलं आहे, तर फिर एक बार मोदी सरकार नमो अशा प्रकारचा हा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतो। एक प्रकारे शिवसेना भवनासमोर हा बॅनर पाहायला मिळतो। तर काल आपण जर बघितलं तर मातोश्री समोर सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली होती आणि यामधून कुठेतरी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न आहे तो, किंवा महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न होतोय। कारण शिवसेना भवन हे शिवसेना ठाकरे गटाचं शक्तीपीठ म्हणजे एक मध्य केंद्र मानलं जातं आणि इथूनच खरं तर शिवसेनेची सुरुवात झाली आणि त्याच ठिकाणी बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ठाकरे गट या बॅनरबाजीला कोणत्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर देतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।